मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे आता मैदानात उतरली आहे। मनसेच्या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोड बांधण्यास सुरुवात झाली आहे। मला मराठी येते अशा फलकाचे फलक आता मराठी रिक्षांवरती आतापासून झळकणार आहेत। भाजपला महिला विरोधक विधेयकाच्या आडून त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची होती अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे यांनी केलेली आहे। काँग्रेसची विरोध महिला आरक्षणाला नसून डिलिमिटेशन विधेयकाला होता असे त्यांनी स्पष्ट केले आहे। बारामती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेसाठी आता सर्व तयारी पूर्ण केली आहे। यासाठी तालुक्यातील 478 मतदान केंद्रांवरती ईव्हीएम मशीन, 956 बुलेट युनिट्स आणि 478 व्हीव्हीपॅट यंत्र प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात दाखल करण्यात आलेले आहे। प्रशासकीय कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जाते। यामध्येच आता कोरोना काळातीलही श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी यामिनी जाधव यांनी केलेली आहे। अर्थसंकल्पावर बोलत असताना त्यांनी ही मागणी केल्याचं समजतंय। महिला सक्षमीकरण विधेयकाला काँग्रेसनं विरोध केल्याच्या निषेधार्थ धुळ्यातील पिंपळनेर इथे शिवसेना महिला आघाडीनं आंदोलन केलंय। यावेळी अप्पर तहसीलदार, नगरपरिषद तसेच प्रशासन आणि एपीआय किरण बर्गे यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय। हिंजवडीतील एका नामांकित कंपनीच्या कार्यालयामध्ये विश्रांती कक्ष वापराबाबत गंभीर तक्रारींची चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। हिंगोली पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन तो मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आश्वासन आमदार संतोष बांगर यांनी दिलंय। या विषयावरती लवकरच मुंबई इथं सर्वसमावेशक बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिलेली आहे। हक्कभंग समितीच्या कामकाजावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। यामध्येच आता प्रलंबित हक्कभंग प्रस्तावाबाबत लवकरच विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन परिस्थिती सुधारण्याची मागणी करणार असल्याचं शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलंय। सोलापुरात महिला विधेयकावरून भाजप मोर्चा युवा आघाडी आक्रमक झाली आहे। सोलापुरात 4 पुतळा परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेधही यावेळी करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचा विधान परिषदेसाठी कोण आमदार व्हावा हे मविया ठरवेल, तर भाजपचे नेते म्हणून नाव ठरवून पक्षश्रेष्ठींना पाठवतील, त्यानंतर शेवटचा निर्णय होईल असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। कोरोना काळामध्ये कुठल्या आमदारांनी महाराष्ट्रासाठी पैसे दिलेत, तसेच त्यावेळी केंद्रातून आलेल्या व्हेंटिलेटरची परिस्थिती काय होती याची माहिती मला द्यायला पाहिजे असं टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय। यामिनी जाधवांनी केलेल्या टीकेवरती किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं। सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावरती परिणाम झाला असावा अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। ज्यांनी सुरक्षित भारत तयार केला त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचा निषेधही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेला आहे। पंतप्रधानांबद्दल असं वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। जे दहशतवादी सिंदूर पुसून टाकतात आणि जे दहशतवाद्यांची भाषा बोलतात ते देशद्रोही आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे। भाजपचे आमदार श्रीजया चव्हाण यांनी खासदारकीची इच्छा व्यक्त केलेली आहे। आमदार म्हणून जनतेची सेवा सुरू आहे, संधी मिळाल्यास खासदार होण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महानगरपालिकेला एक पत्र लिहिलंय। केएम नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करा अशी पत्रामधून मागणी केलेली आहे। या मागणीवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महिला आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। सरकारवर गंभीर आरोप करत शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय। निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी या विषयाचा वापर करून महिलांचा अपमान करण्यात आला असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। भाजपनं महिलांच्या नावाखाली मोर्चा काढलाय। सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा काढलेला हा इतिहासातील पहिला मोर्चा आहे। हा मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार करायला हवा असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली। ठाणेकरांना मेट्रोची नव्हे तर बसची गरज आहे असं म्हणत पवार गटानं 12,000 कोटींच्या मेट्रोवरती टीका केलेली आहे। 1,000 कोटी खर्चून ठाणे परिवहन सेवेमध्ये इलेक्ट्रिक बस खरेदी करा असा सल्ला सुद्धा ठाणेकरांनी प्रशासनाला दिला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं। राज्यातील 30 नद्यांमधील पाणी एकत्र आणणार अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। पंढरपुरात जिजामाता उद्यान उद्घाटनावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राजमाता जिजामाता उद्यानाचं काम पूर्ण झालं नसताना उद्घाटनाचा घाट का असा प्रश्न शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी उपस्थित केलाय। जनता भाजपच्या विरोधामध्ये गेली असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। त्यामुळे आता एकंदरीतच नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।